नमस्कार. सोशल युवा पुढार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. माझं नाव मतीन पटेल. तुळजापूर तालुक्यातील खानापूर या गावात आपले जे आमदार आहेत राणादादा, त्यांचे चिरंजीव मेघदादा पडले. दादा, तुमचं गावात स्वागत आहे. जी, धन्यवाद धन्यवाद. खूप चांगलं स्वागत झालं. हां. एकूणच तुम्ही युवकांच्या भेटी घेताय तालुकाभर, जिल्हाभर. म्हणजे तुमचं आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि कसं वाटतं हे अशा पद्धतीनं एक नवीन उमेदीनं. महत्त्वाचं हे म्हणजे की तुम्ही एक युवा आहात आणि युवा फिरताना तुम्हाला अशी गोष्ट काय वाटते की बुवा ते मागे झाले ते आता नाही व्हायला पाहिजे आणि युवकांना म्हणजे एक न्यू न्यू विजन घेऊन कसं पुढे आलेलं पाहिजे. आधी तर एवढे वर्ष शिक्षणामुळे मी मुंबईमध्ये होतो. आधीपासून माझी खूप इच्छा होती की धाराशिव, तुळजापूर, कळंबमध्ये येऊन आपले जे युवक आहेत त्यांच्याशी बोलणं, त्यांची जेवढी मदत करू शकतो तेवढी करणं. आत्ताच माझं थोडं सुरू झालं आणि प्रतिसाद तर आहे, खूप मुलांचा प्रतिसाद आहे आणि खूप म्हणजे सकारात्मक विचार येतात माझ्याकडे आणि त्यासाठी खूप म्हणजे चांगलं. आणि मी बघतो पण खूप समस्या पण आहेत मुलांचे. रोजगारीचे प्रश्न असतील, आता त्यांना समाजासाठी पण काय करायचं असेल, साधं त्यांच्या घराच्या साईडचा रस्ताचं काम कुठं थांबलं असेल त्याचं पण बघायचं असेल, तर हे जे काय विषय असतील युवकांचे, वैयक्तिक विषय, सामाजिक विषय, हे मला त्यांना एक मीडियम, एक स्टेज द्यायचा त्याच्याने त्यांचे कामं लवकर होतील. म्हणजे कामं उशीर लागतंय म्हणून ते हात वर करून असं सोडणार नाही. त्यासाठी माझं हेच प्रयत्न आहे की हे जे खुश चेहरे तुम्ही बघता आत्ता ते खुश राहतील. आणि हेच म्हणजे हे आत्ताचं नाही, बरेच वर्ष आपल्याला काम करायचं आणि हेच सगळ्यांचं सपोर्ट घेऊन तेरणा यूथ फाउंडेशन म्हणून आपल्याला सुरू करायचं, ज्याच्याने गावोगावी आपण लोकांपर्यंत पोचणार आणि असेच खुश चेहरे आपल्याला गावोगावी दिसणार. त्यासाठी 9 जुलैला तेरणा यूथ फाउंडेशनची स्थापना होणार आहे तुळजापूर मंदिरात. तर तसा सगळ्यांना इन्व्हिटेशन मी आता देतो, प्लीज या. आणि एकूणच जो हा दौरा चालू आहे हा अजून किती दिवस चालणार आहे, किती बाकी आहे आणि कधीपासून सुरू झाला होता? कधी चालू झाला, आता 1 महिना काय झाला असणार. कधीपर्यंत चालणार आहे म्हणजे आयुष्यभर हे माझं प्रयत्न आहे, आयुष्यभर चालणार आहे. कारण काय ते जे मी शिक्षणामुळे करू नाही शकलो, इथं येऊ नाही शकलो, त्यासाठीच ते थोडं कॉम्पेन्सेट, ते थोडं हे करायला मला आत्तापासूनच सुरुवात करायची आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या युवकांसाठी काम करायचं माझी इच्छा आहे. तुम्ही एका मोठ्या राजकारणी घरातून येतात. नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा वारसा आहे. पण एकूणच ही इन्स्पिरेशन, ही प्रेरणा कुठून मिळाली? आपण हे लोकांमध्ये जायला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपल्याकडून काय मदत होईल का? हे या क्षेत्राकडे येण्याचा निर्णय आणि ही प्रेरणा कुणाकडून मिळाली? नक्की माझे आजोबा. मी कधी राजकारणी ह्यांनी म्हणजे तसं माझं एवढं इंटरेस्ट नव्हतं की ठीक आहे आपण राजकारण करूया, असं अजिबात नाही. जेवढी मदत माझ्या आजोबांनी केली आणि जेवढे लोक मला सांगतात की आजोबांमुळे हे झालं, ते बघून मी म्हणजे खूप खुश होतो. आणि आता पण जिथं पण मी फिरतोय, जिथं पण लोकांशी भेटतोय, त्यांचे जुने स्टोरीज जे असतात ते ऐकून मी खूप खुश होतो. आणि माझं हेच प्रयत्न आहे की माझे थोडं जे काय प्रयत्न होऊ शकेल त्याच्यामुळे कोणाचं म्हणजे चांगलं आयुष्य तर खूप आहे, पण थोडं पण त्यांचं काम होऊ शकेल ते माझं प्रयत्न. आणि हो, तर इन्स्पिरेशन म्हणजे तसे माझे आजोबाच आहेत. दादा, एकूणच अशा पद्धतीनं जे तुम्ही आता हे दौरा केला यामुळे ग्रामीण भागातील खास करून तरुणांना जे तहसीलमध्ये असो, जिल्हाधिकारी ऑफिसला असो, अशा अडीअडचणी येतात. जी. आणि अशा अडीअडचणी आल्यानंतर अशा एखादा आपल्याला सपोर्ट म्हणून की बाबा आपण एखाद्याला आपण हक्कानं बोललं तर आपलं काम होईल, हा आधार तुमच्यामुळं नक्कीच या युवकांना तिथं वाटलं आहे. तुम्ही आलात दादा, भेट दिली आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा.